श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवणींमध्ये आपणाला एक महान संदेश मिळतो। त्यांच्या विचारांमध्ये जीवनाचा खरा अर्थ आणि त्याची महत्ता सांगितलेली आहे। त्यांचे जीवन एक आदर्श आहे, ज्यातून आपण प्रत्येकाने काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करावा। श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमचे जीवन तुमच्याच हातात आहे, तुम्ही त्याला कसं घडवता हे महत्त्वाचे आहे। जीवनात कधीही संकट येणारच, पण त्यांना धैर्याने आणि श्रद्धेने सामोरे जा, त्यातूनच तुम्हाला यश मिळेल। स्वामींच्या शिकवणींचा मुख्य आधार म्हणजे श्रद्धा आणि सबुरी। ते सांगतात की जीवनातील संकटही नेहमी तात्पुरती असतात, पण श्रद्धा कायम ठेवली तर कोणतेही संकट मोठं ठरत नाही। संकट तुम्हाला परखड करतात आणि त्या संकटातून बाहेर पडताना तुमचे धैर्य आणि मनोधैर्य अधिक बळकट होतं। स्वामी सांगतात, संकट येणं हा जीवनाचा एक भाग आहे, परंतु तुमची श्रद्धा आणि सबुरी जर ठाम असेल तर तुम्ही कोणत्याही संकटाला सहज सामोरे जाऊ शकता। श्री स्वामी समर्थ यांची शिकवण सांगते की जीवनात आलेल्या अडचणी आणि संकट तुम्हाला शिकवण्यासाठीच येतात। त्यांना कधीही नकारात्मकतेने पाहू नका, तर त्यातून शिकून घ्या आणि पुढे चला। अनेक वेळा असं होतं की आपल्याला आलेली अडचण किंवा संकट इतकं मोठं वाटतं की आपण निराश होतो, परंतु स्वामींचे विचार सांगतात की संकट ही देवाची परीक्षा असते। ती पार केली तर तुमचे जीवन सुखमय होईल। तुमचं मन आणि हृदय शांत ठेवा, कारण अशांत मनाने तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकणार नाही। स्वामी सांगतात की तुमचं मन शांत असलं तरच तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकतं। देवाच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनानेच तुम्ही तुमचे जीवन सुंदर बनवू शकता। स्वामी समर्थ यांच्या शिकवणीत जीवनाच्या विविध पैलूंचा समावेश आहे। ते सांगतात की जीवनात नेहमी प्रामाणिक राहा। प्रामाणिकतेच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला कधीही संकट आणि अडचणी कमी पडत नाहीत। त्या व्यक्तीला नेहमी देवाची कृपा लाभते। श्री स्वामी समर्थ यांच्या या शिकवणीमुळे आपणास जीवनात प्रामाणिकपणाचं महत्त्व समजतं। ते सांगतात की प्रामाणिकपणाने जीवन जगणारा माणूस नेहमीच यशस्वी होतो। जीवनातील सुखदुःख ही एकत्रच असतात। श्री स्वामी समर्थ सांगतात की सुख आणि दुःख हे दोन्ही जीवनाचे अविभाज्य भाग आहेत। जीवनात सुख आल्यावर आनंद होतो, परंतु दुःख आलं तर त्यातून धडा घ्या। ते म्हणतात, दुःखातून शिकून त्याचा अनुभव घेतल्यास तुम्ही अधिक बळकट होता। स्वामी समर्थ यांचे जीवन म्हणजेच मानवतेचं प्रतीक आहे। त्यांनी नेहमीच समाजातील सर्व लोकांना एकत्र आणण्याचं कार्य केलं आहे। त्यांच्या शिकवणीतून आपल्याला माणसात माणुसकी जिवंत ठेवण्याचा संदेश मिळतो। स्वामींनी आपल्याला शिकवलं आहे की एकमेकांच्या दुःखात सहभागी व्हा, दुसऱ्यांच्या मदतीला धावा, कारण यातच खऱ्या मानवतेचा अर्थ आहे। स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करा आणि त्या जागी सकारात्मक विचारांची पेरणी करा। सकारात्मकता हीच तुम्हाला तुमच्या सर्व अडचणींवर मात करण्यास मदत करेल। त्यांच्या या विचारांमुळे आपणास कळतं की जीवनात कितीही संकट आली तरीही आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असावा। संकटांना कधीही मोठं मानू नका, तर त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा। तुमचं मन कसं आहे तेच तुमचं भविष्य घडवेल। स्वामी समर्थ सांगतात, तुमचं मन नेहमी शांत आणि स्थिर ठेवा। मनात सद्गुणांची वाढ करा आणि दुर्गुणांना दूर ठेवा। याचं कारण असं आहे की जेवढं मन शुद्ध असेल तेवढं तुमचे जीवनही शुद्ध आणि सुखमय असेल। स्वामींच्या शिकवणीनुसार मनाचे शुद्धीकरण केल्यास तुम्हाला जीवनात कोणत्याही संकटाचा सामना करणं सोपं होईल। स्वामी समर्थ यांचे विचार केवळ आपल्याला जीवनात दिशा दाखवण्याचे कार्य करतात। त्यांच्या विचारांमुळे आपण जीवनाकडे एका नवीन दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करू लागतो। ते सांगतात, जीवन म्हणजे एक प्रवास आहे, ज्यात आनंद आणि दुःखाचे अनेक क्षण असतात। त्यामधूनच तुम्हाला खरं जीवन कसं जगायचं आहे ते समजतं। स्वामींच्या शिकवणींमध्ये आपणाला कळतं की जीवन हे नेहमीच आनंदी आणि सकारात्मक राहावं। संकट आणि दुःख आली तरीही त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहिल्यास ती संकट लवकरच दूर होतील। स्वामी समर्थ सांगतात की तुमच्या विचारांनी तुमचे जीवन घडतं। विचारांमध्ये जर सकारात्मकता असेल
तरच तुमचे जीवन सुंदर बनेल. त्यामुळे मनात नेहमी चांगले विचार ठेवा आणि देवावर श्रद्धा ठेवा. स्वामींच्या विचारांमधून आपण शिकतो की देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या व्यक्तीचे जीवन नेहमीच आनंदमय असतं. श्रद्धा हीच ती शक्ती आहे जी कोणत्याही व्यक्तीला संकटांवर मात करण्यास मदत करू शकते. त्यांच्या या शिकवणींमुळे आपल्याला कळतं की जीवनात श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींवरच आपलं भविष्य अवलंबून आहे. श्री स्वामी समर्थ यांनी आपल्याला शिकवलं आहे की संकट आणि अडचणींमध्ये जर तुम्ही हार मानली तर तुमचे जीवन कधीच पुढे जाऊ शकणार नाही. संकटांना सामोरे जाण्यासाठी धैर्य ठेवा, कारण धैर्यानेच तुम्हाला यश मिळेल. स्वामी समर्थ यांच्या विचारांचा एक अनमोल भाग म्हणजे क्षमाशीलता. ते सांगतात, जीवनात कधीही कुणाशी शत्रुत्व नको. क्षमाशीलता हा जीवनाचा खरा मार्ग आहे. यामुळे आपल्याला कळतं की मनात राग किंवा वैर ठेवणे हे आपल्या विकासासाठी अडथळा ठरू शकतं. स्वामी समर्थ यांच्या शिकवणीमुळे आपल्याला जीवनाचा खरा अर्थ कळतो. आपलं जीवन हे देवाचं देणं आहे आणि त्या जीवनात आपण प्रामाणिकतेने आणि भक्तीने जगायला हवं, असं स्वामी सांगतात. श्री स्वामी समर्थ यांनी आपल्याला शिकवलं आहे की जीवनात नकारात्मकता आणि दुःख येणं अपरिहार्य आहे, परंतु श्रद्धा आणि सबुरी ठेवल्यास त्या अडचणींवर मात करता येईल. स्वामी समर्थ यांचे जीवन आणि त्यांची शिकवण ही एक अमूल्य संपत्ती आहे. त्यांच्या विचारांमुळे आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो, परंतु त्यासाठी आवश्यक आहे की आपण त्यांची शिकवण आचरणात आणावी. श्री स्वामी समर्थ यांच्या विचारांमध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. त्यांच्या शिकवणीनुसार जीवनात संकट येतील, अडचणींना सामोरे जावं लागेल, पण श्रद्धा आणि सबुरी ठेवल्यास त्या सर्व अडचणींवर मात करून आपण यशस्वी होऊ शकतो. श्री स्वामी समर्थ यांचे विचार हे जीवनाचा खरा अर्थ सांगणारे आहेत. त्यांच्या शिकवणीमुळे आपल्याला जीवनात धैर्य, श्रद्धा, सबुरी, प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता या गुणांचं महत्त्व समजतं. त्यांच्या शिकवणींमुळे आपण जीवनात कसं वागावं, कसं जगावं हे शिकतो. श्री स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या जीवनात श्रद्धा, धैर्य आणि प्रामाणिकता ठेवा, कारण हेच गुण तुम्हाला यशस्वी बनवतील.